नमस्कार. गाळीव इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आज आपला विषय आहे भारताला विमान निर्मितीचं स्वप्न दाखवणारे किंवा पहिले विमान निर्मिती करणारे सेठ वालचंद. या जगामध्ये किंवा भारतामध्ये ज्यावेळेस आपण उद्योगधंद्याचा विचार करतो तर त्यावेळेला आज आपण अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला या समूहाचा विचार ज्यावेळेस करतो, मात्र देशाच्या दृष्टीनं एक दुर्लक्षित राहिलेलं अशा प्रकारचं उद्योगपतीचं घराणं ते म्हणजे सोलापूरचे वालचंद घराणं. सेठ वालचंद हिराचंद दोशी या माणसानं 1940 किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण त्यांचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये एक उत्तुंग अशा प्रकारची प्रगती घडून आणली. आणि भारतामध्ये जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, जे मोठमोठे अशा प्रकारचे उद्योग आहेत, तर ते उद्योग या माणसानं त्या कालखंडामध्ये राबवले. आणि त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारताला पुढे नेण्याचं काम या सेठ वालचंदनी केलं. आणि तशानुसार आपण या ठिकाणी ज्याची चर्चा करायला लागलो होतो की भारतामध्ये पहिला विमान निर्मितीचा कारखाना काढणारा माणूस म्हणजे सोलापूरचे सेठ वालचंद. या माणसाला अगदी 1940 साली समजलं होतं की जर आपल्याला या देशाला पैसा कमवायचा असेल, पुढे जायचं असेल, तर त्याच्याकरता अमेरिकन युद्ध नीती त्या ठिकाणी, अमेरिकन नीतीचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, इस्रायलच्या नीतीचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. आणि त्याच्याकरता जो अमेरिका ज्यानं युद्धजन्य परिस्थितीमध्ये युद्ध सामग्री विकून भरमसाठ अशा प्रकारचं संपत्ती मिळवली, पैसा मिळवला, इस्रायलने तशाच प्रकारे पैसा मिळवला किंवा प्रगती आपल्या आर्थिक घडून आणली, तर तशा प्रकारचं स्वप्न किंवा तशा प्रकारचे विचार 1940 साली सेठ वालचंद यांच्या मनामध्ये आले. अनेक धंद्यामध्ये स्थिरावल्यानंतर ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं तर त्याच वेळेला हाच असणारा एक वेगळा अशा प्रकारचा वेळ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो, देशाला फायदा होऊ शकतो. आणि याच्याकरता त्यांनी विमान निर्मितीचं स्वप्न त्या ठिकाणी समोर आणलं. आणि याच्याकरता जर भारतामध्ये विमान निर्मिती करायची असेल, विमान निर्मिती हा शब्द आपल्या दृष्टीने किती मोठा आहे, विमानात बसणं अवघड आहे. विमान निर्मिती 1939 साली हा माणूस विचार करतोय. तर त्याच्यानुसार त्यांनी त्या कालखंडातील अमेरिकन उद्योगपती असणारे विल्यम डग्लस पावली, म्हणजे ज्याला फ्लाइंग टायगर्स ऑफ अमेरिका म्हटलं जातं, ज्या विल्यम डग्लस पावली यांनी ऑलरेडी किंवा अगोदरच चीन या ठिकाणी एक प्रोजेक्ट उभा केला होता. मात्र चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये ज्यावेळेस वितुष्ट यायला लागलं तर चीनचा कारखाना त्यांनी बंद केला आणि तो भारतात या ठिकाणी म्हणजे अमेरिकेच्या साह्यानं भारतात आपली कंपनी काढावी अशा प्रकारचा तिथं प्रयत्न सुरू झाला. याच्याकरता अमेरिकन सिनेटमध्ये खूप अशा प्रकारची चर्चा झाली. म्हणजेच आपले असणारे सेठ वालचंद त्या कालखंडामध्ये अमेरिकन सिनेटची चर्चा त्या ठिकाणी करत होते, अमेरिकन उद्योगपतीची चर्चा करत होते. एवढंच नाही तर त्यांची परवानगी त्या ठिकाणी त्यांना मिळाली. अमेरिकेनं परवानगी दिली की भारतात आता उद्योग उभारायचा आहे. मग आता कुठे उभा करायचा हा प्रश्न ज्यावेळेस समोर त्यांच्या आला तर त्यावेळेला त्यांनी जागा शोधायला सुरुवात केली. तर तिथं त्यांना म्हैसूरचे जे काय त्या कालखंडातलं संस्थान होतं वडेराजाचं, त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. आणि त्यानुसार या म्हैसूर संस्थानानं त्यांना बेंगलोर या ठिकाणी तब्बल 700 एकर जागा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस आता उद्योग उभा करायचा म्हटल्यानंतर जवळपास 14 कोटीचं भाग भांडवल त्यांनी उभा केलं. त्याच्यामध्ये स्वतःचे 4 कोटी जे शेअर्स असतील ते त्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर आता कारखाना उभा करायचा आहे. मग याला नाव काय द्यावं, तर या माणसाची सेठ वालचंदची सर्वात मोठी खासियत किंवा विशेषता होती, त्यांनी कुठल्याही उद्योगधंद्याला हिंदुस्तान नाव दिलेलं आहे. म्हणजे त्यानुसार आता जी काही प्रत्यक्षात या कंपनीचं उद्घाटन करायचं, विमान निर्मितीचा कारखाना आता सुरू करायचा आहे, तर त्याला तशाच प्रकारे साजेस अशा प्रकारचं नाव दिलं, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. 23 डिसेंबर 1940 रोजी बेंगलोर या ठिकाणी या कंपनीला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर जवळपास 200 ट्रेंड इंजिनियर म्हणजे एकंदर प्रशिक्षित अशा प्रकारचे 200 इंजिनियर, 12,000 कामगार यांच्या साह्यानं हा जो काही उद्योग होता हा उद्योग सुरू झाला. आणि गडबड तर खूप आहे कारण का युद्ध लागलेलं आहे तिकडं. आणि याच दरम्यान आपल्या असणाऱ्या फायटरला किंवा आपल्या विमानाला तिथं आपल्याला भरपूर अशा प्रकारचा उद्योग मिळणार आहे याची त्यांना जाणीव होती. आणि तेही बघा म्हणजे जे आज भारत लवकर करू शकत नाही असं आपण पाहिलं की आपण फ्रान्सहून परवा विमानं त्या ठिकाणी आणलेली आहेत. याच्या अगोदरची सुकाई नावाची विमानं आपण म्हणजे परदेशातून रशिया वगैरे ठिकाणून आणलेली आहेत. तर तशा रीतीने हे विचार 1940 साली
या सेठ वालचंदनी त्या ठिकाणी सत्यात उतरवले आणि त्याच्यानुसार त्यांनी जी काही विमान तयार केलं पहिलं, तर ते आहे 2 सीटरचं, म्हणजे 2 माणसं बसणारं फायटर विमान. त्याला हॅरलॉक ट्रेनर अशा प्रकारचं नाव होतं. PC-5 हे 2 सीटरचं विमान माझा युद्धामध्ये त्याचा वापर व्हायचा आहे. त्याच्यानंतर हॉक फायटर असेल किंवा ओल्टी अटॅक बॉम्बर असेल अशा प्रकारची विमानं त्यांनी आपल्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली. त्याच्याकरता अमेरिकन इंजिनियरची मदत घेतली. त्यांचे सुद्धा ट्रेंड इंजिनियर या ठिकाणी आणले आणि दोन्हीच्या सहाय्यानं हा विमान निर्मितीचा जो कारखाना होता, हा विमान निर्मितीचा कारखाना तिथं उद्योग धंद्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये आता पुढे यायला लागला. विमान निर्मिती सुरू झाली. काही त्याच्यानंतर विमान सप्लाय ही तिथं सुरुवात झाली आहे. तर हेच एकंदर भारतामध्ये या असणाऱ्या सेठ वालचंदनी 1940 साली विमानाची निर्मिती केली. ती जगाला विकायला सुरुवात केली. त्याच्याकरता अमेरिकेत ते गेले आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी हळूहळू करून हा उद्योग ज्यावेळेस वाढायला लागला. मात्र आपण पुढे पाहिलं की या जगामध्ये जे 2 गट पडले होते, भांडवलशाही किंवा अमेरिकेचा एक गट आणि रशियाचा गट, तर त्याच्यानुसार याचाही फटका इथं व्हायला लागला. आणि त्यातच आपण पाहिलं असेल की जो चायना आहे, तर चायनानं आता याच्या विरोधात उडी घ्यायला सुरुवात केली, अमेरिकेच्या विरोधात उडी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे थोडंसं काही गणित इथं अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेवर इथं परिणाम व्हायला लागला. आणि म्हणून 1941 साली सुरुवातीला जे त्या कालखंडातलं भारतीय सरकार होतं, म्हणजे इंग्रजांचं जरी असलं तर ते भारतीय सरकार होतं, ज्यांनी 1940ला उद्योगधंदा उभारण्याकरता किंवा या असणाऱ्या हिंदुस्तान एअरक्राफ्ट जी काही लिमिटेड कंपनी आहे, तर त्या लिमिटेड कंपनीला टॅक्स माफ केलेला होता. म्हणजे उद्योगधंदा उभारण्याकरता इंग्रजांनी आपल्याच उद्योगपतीला टॅक्स माफ केलेला आहे आणि त्यामुळं हा उद्योग आता हळूहळू करून वाढायला लागला. ते 1941 साली भारत सरकारने त्याच्यामध्ये आपले शेअर्स वाढवायला सुरुवात केली आणि 42 साली त्याच्यामध्ये शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. त्यामुळं ही कंपनी हळूहळू करून आता सरकारीकरणाकडे चालली. मात्र या आपल्या सेठ वालचंदनी तशा प्रकारचा पहिला कारखाना भारतामध्ये विमान निर्मितीचा पहिला कारखाना उभा केला नव्हे, विमान निर्मिती करून दाखवली. आणि हेच सेठ वालचंद सोलापूरचे आहेत. आज सोलापूरच्या विमानतळाला काय नाव द्यावं, कुणाचं नाव द्यावं हा प्रश्न आपल्या समोर येतो. तर आपल्याला नाव देण्यापेक्षा सेठ वालचंदनी विमानच नाही किंवा एकंदर विमानतळ नाही, तर विमानाची निर्मिती केली, तेही 800 एकरावर 700 एकरावर. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं 1963 साली ही जी कंपनी होती, हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनी होती, तर ते सरकारीकरण झालं त्या कंपनीचं. आणि सरकारीकरण झाल्यानंतर आज आपण पाहतोय हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड नावाची, हॉल नावाची जी कंपनी, सरकारी कंपनी जी आहे आपली भारताची लिमिटेड कंपनी, तर ती याच जागेवर उभा आहे. किंबहुना या असणाऱ्या सेठ वालचंदनी जी कंपनी केली त्याचंच पुन्हा फक्त हिंदुस्तान एअरक्राफ्टच्या ऐवजी एरोनॉटिकल हे नाव दिलेलं आहे आणि बाकीचं तेच आहे. म्हणजे दोघांच्या नावामध्ये HALच आहे. हिंदुस्तान एअरक्राफ्टच्या ऐवजी एरोनॉटिकल आणि लिमिटेड हे आहे. म्हणजे हा कंपनी हालच नावानं आहे. आता आज या कंपनीमध्ये जे जगातली अत्याधुनिक अशा प्रकारची हेलिकॉप्टर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची फायटर्स असतील, जे आज हेलिकॉप्टर तयार होत आहेत, तर इथं याचा पाया सोलापूरच्या या सेठ वालचंदनी घातला. हे आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रासाठी अतिशय स्वाभिमानी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की सेठ वालचंदचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर ते कुठल्याही व्यवसायाला आपल्या हिंदुस्तान नाव देत आहेत. हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनी असेल, हिंदुस्तान शिपिंग भारतामधले, म्हणजे सेठ उद्योगपतींनी या सेठ वालचंदनी काय केलं, पहिली विमान निर्मितीचा कारखाना, पहिल्या असणाऱ्या जहाज निर्मितीचा कारखाना, पहिल्या असणाऱ्या मोटार निर्मितीचा कारखाना, आणि आज जे मोठे प्रोजेक्ट आहेत कन्स्ट्रक्शन कंपनीचे ते सुद्धा त्यांच्याच नावावर आहेत. आणि म्हणून त्यांची नावं आपण पाहिली, हिंदुस्तान एअरक्राफ्ट, हिंदुस्तान शिपिंग, हिंदुस्तान असणारे कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, हिंदुस्तान मोटर्स म्हणजे फियाटची जी कंपनी होती तर ह्या सेठ वालचंदचीच होती. तर अशा प्रकारे ज्यांनी त्या कालखंडामध्ये एका साईटवर किंवा एका प्लॅन्टवर 10-12 हजार लोकांना काम दिलं, म्हणजे या अर्थानं आपल्याला म्हणता येईल की सेठ वालचंदनी त्या कालखंडामध्ये लाखो लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष माहित नाही तुम्हाला, प्रत्यक्ष रोजगार दिला. अप्रत्यक्ष रोजगार तर किती पटीत असेल सांगता येत नाही. तर तेच वालचंद सेठ सोलापूरमध्ये आहेत. आणि म्हणून आज आपण या सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिकल कंपनीमध्ये बेंगलोरला जर गेलात तर बेंगलोरला गेल्यानंतर आपण त्यांचं त्यावेळेचं जे गेट असेल ते गेट पास केल्यानंतर सुरुवातीला सेठ वालचंद यांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा आजही सरकारी जरी असला तर तिथं पाहायला मिळतो आणि त्याचं व्यवस्थितपणे पूजन वगैरे सरकारी पद्धतीने आज आपल्याला केलं जातं.
अशा प्रकारच्या माणसाला सोलापूरमध्ये आज आपली काय अवस्था आहे, त्यांचा पुतळा ना त्यांचं कुठं, आपल्याला विशेष अशा प्रकारचं नाव नाही, याची सुद्धा विचार करण्याची आज गरज आहे आपल्याला, की ज्या माणसानं कुठं राजकारण नाही, ज्या माणसानं कुठंच काही नाही, भारत सरकारनं सुद्धा त्यांचं तेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आपल्याला दिसून येत नाही. कारण का टाटा वगैरे सुद्धा 1942ला या विमान निर्मितीमध्ये पडले. म्हणजे यानुसार जर आपण या शेठ वालचंदचा जर आपण आढावा घेतला, त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतला, तर शेठ वालचंदवर सरकारी पातळीपासून गाव पातळीपर्यंत त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही, त्यांना स्मरण केलं जात नाही. हे आपल्यासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून एकंदर आज जो सोलापूरच्या विमानतळाचा वाद सुरुवात झालेला आहे, तर याच्याकरता ही जी काय आपली जी पोस्ट असेल किंवा हा जो विचार असेल जो पाहतोय तो, तर तो आपल्यासाठी डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. कारण का शेठ वालचंदनी 1940 साली हिंदुस्तान एअरक्राफ्ट नावाची विमान कंपनी काढली आणि स्वतः त्या ठिकाणी असणारं जे हॅरलॉक ट्रेनर नावाचं PC-5 हे विमानाचं उड्डाण सुद्धा त्यांनी करून दाखवलं. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती की त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. त्यांना तशा प्रकारचा न्याय, म्हणजे त्यांच्या कार्याचा दखल घेऊन त्यांना न्याय द्यायची गरज नाही, आपण त्यांना स्मरण केलं पाहिजे आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. हेच याच्यातून मला दाखवायचं होतं. ज्या माणसानं अमेरिकेत सिनेटची त्या ठिकाणी चर्चा केली, ज्या माणसानं हिटलरची उद्योगधंद्याच्या बाबतीत चर्चा केली आणि जगभर त्याने आपला जो पसारा त्या ठिकाणी वाढवला होता, तर त्याचं स्मरण करणं, मग ते कुठल्या पद्धतीने करावं आपण ठरवावं. नाव द्यावं किंवा नाव द्या हाचा विषय आहे. कारण ते नावाचेही पुढे निघून गेलेले व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी स्वतःच विमान निर्मितीचा कारखाना केला होता, काढला होता. तर त्याचं आपण काय करायचं, त्यांच्याच नावाचं हा आपण जनजन ठरवायचं आहे. मात्र त्यांचं स्मरण झालं पाहिजे. आपल्याला पुढे जाण्यासाठी युवकांना ही फार छान अशा प्रकारचा एक बोध आहे. कारण आपण ज्या वेळेला याचा शोध घ्यायला लागलो, ही जी पोस्ट आहे ही पोस्ट करण्याकरता मी साहित्य शोधायला लागलो, त्याच्यामध्ये सुद्धा विशेष अशा प्रकारची दखल आपल्याला घेतलेली दिसून येत नाही. त्याच्याकरता अमेरिकन जे काही असणारे जे पेपर्स असतील, अमेरिकन जे बुकलेट असतील, याचा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणजे सर्वच बाबतीत आपण किती स्वतःला दुर्लक्षित करतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडे उद्योगधंदे, बेकारी वगैरे वगैरे ही चर्चा करायला लागतो. 1940 साली ज्या माणसानं लाखो लोकांना रोजगार दिला, तर त्या माणसाचं स्मरण होत नसेल तर त्या देशामध्ये बेकारी, बेरोजगारी, अशा प्रकारचे उद्योगधंदे करणारे उद्योगपती कसे तयार होतील, वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे विचार कसे येतील, हा विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून एकंदर शेठ वालचंदची ही पोस्ट करीत असताना मला सुद्धा अतिशय आनंद या ठिकाणी होतोय की ज्या शेठ एखाद्या छोट्याशा गावातल्या, म्हणजे सोलापूर सारख्या माणसानं विमान निर्मितीचा कारखाना भारतामध्ये काढावा आणि त्याचं उड्डाण करून दाखवावं, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ही जी काही पोस्ट असेल, हा आपल्याला कशी वाटली हे निश्चितच त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. सूचना असतील तर निश्चितच त्याचंही स्वागत या ठिकाणी, आणि आवडल्यास निश्चितच शेअर करा. धन्यवाद.